याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस ठाणे गांधी चौक लातूर येथे 20 ऑगस्ट रोजी पर्समधील रोख रक्कम 5,700 रुपये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरल्याची घटना घडली होती। धाराशिव जिल्ह्यात राहणाऱ्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार नराळे यांच्याकडे देण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील रेजतवाड यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक करे, पोलीस उपनिरीक्षक गणेश टित्ते, पोलीस उपनिरीक्षक पोवार, सहाय्यक फौजदार राजेंद्र टेकाळे, पोलीस अंमलदार राम गवारे, रविसन जाधव, संतोष गिरी, शिवराज भांडुळे, सचिन चंद्र पाटले, नागनाथ नराळे, कृष्णा शेळके, सतीश डोंगरे, ज्ञानेश्वर गायकवाड, महिला पोलीस अंमलदार नंदा स्वामी यांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून एका संशयित महिलाला महेक उर्फ अदिबा अजीम शेख राहणार खाडगाव रोड लातूर ही ताब्यात घेऊन सदर महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदर महिलेने गुन्हा केल्याचं कबूल करून सदर गुन्ह्यातील गेलेला माल 5,700 रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.